नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुरांबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या बँकचे जे कर्मचारी असतात ते आता अक्षयला सांगतात की तुम्हाला तुमचा बंगला, तुमचं घर खाली करून द्यावं लागेल। कारण आता हे ऐकून अक्षयला खूप मोठा धक्का बसतो। अक्षय म्हणतो काय? तेव्हा ते कर्मचारी म्हणतात हो, तुम्हाला 1 आठवड्याच्या आत घर खाली करावं लागेल, नाही तर तुम्हाला जबरदस्ती घराच्या बाहेर काढले जातील आणि ते ढकलून। आता हे ऐकून अक्षयच्या तर पायाखालची जमीनच सरकते, कारण त्याच्याकडे काहीच नसतं, पैसा थेला। तो तर अजून जॉब शोधत असतो, तो पूर्ण ठणठण गोपाल झालेला असतो। तर आता दुसरीकडे साई रमाला भेटायला आलेला असतो व साई रमाला म्हणतो की तुम्ही इतरांसाठी बरोबर कायद्याच्या चौकटीत बसून सगळ्यांना शिक्षा देतात, पण एका व्यक्तीसाठी मात्र तुमचा जीव, तुमचं मन हळवं होतं। त्या गोष्टीसाठी तुमच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी ते प्रेम लपलेलं आहे। तेव्हा आता रमा साईला म्हणते का नाही होणार बरं, सांगा तुम्हीच बरं। माझ्या काळजाचा तुकडा आहे तो, किती दिवस मी त्याच्यापासून लांब राहिलेली आहे आणि मी तिच्यासाठी काही करू शकते ना, असं म्हणून आता रमा साईला म्हणत असते काय करत असेल ती, मला ओळखू शकेल का ती, ओळखत असेल का ती मला, असं आता ती साईला विचारत असते। मी तिच्या समोर जरी गेली तरी तिला समजेल का की मी तिची आई आहे म्हणून। तेव्हा आता साई रमाला म्हणतो समजेल ना, कधीतरी तिला समजणारच आहे की तुम्ही तिची आई आहे म्हणून। तर आता दुसरीकडे आरोही खूप चिडलेली असते, तिला खूप राग आलेला असतो, कारण तिला आता काही झालं तरी तिच्या आईला भेटायचं असतं, कारण सगळे मुलं तिला चिडवत असतात। तिला तिच्या आईला भेटायची खूप उत्सुकता असते, तिने तिच्या आईला पाहिलेलं सुद्धा नसतं, तिला तिच्या आईचा फोटोही पाहायचा असतो। तर आता दुसरीकडे अक्षय खूप चिडलेला असतो, अक्षयला बँकेत जायचं असतं, तर बँकेतून त्याला आता म्हणजे 1 आठवड्याच्या आत तुम्ही घर खाली करा अशा मुदत दिलेली असते, त्याच्यामुळे तो खूप चिडलेला असतो। तर आता अक्षय आरोहीला घ्यायला आलेला असताना आता आरोही म्हणते बाबा मला आईला भेटायचं आहे, आई आता स्कायमधून केव्हा येईल, मला तिला भेटायचं आहे, काही झालं तरी मला तिची भेट घडवून दे ना, असं ती त्याला म्हणत असते। पण आता अक्षय खूप चिडलेला असतो, कारण आता इरावतीने त्याला पूर्ण रस्त्यावर आणलेलं असतं, त्याच्याकडे आता नोकरी तर नसतेच, आता बंगलासुद्धा जाणार असतं। आता अक्षय काय निर्णय घेईल, आरोही आणि रमाची भेट घडवून आणेल का, आणि तो त्याचा बंगला कसा सोडवेल की आता रमा त्याला मदत करेल, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। आणि आरोही आणि रमाची जर कधी भेट झाली तर बिचारा दोघी मालिकेंची भेट होऊन जाईल, नाही का। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील।